संध्या गायकवाड प्रकरण 5 दिवसा अगोदर हे प्रकरण पटलावर आलं आणि ज्या पद्धतीच्या पोलखोल या प्रकरणाने सिव्हिल हॉस्पिटलच्या केल्या ना, त्यानंतर खऱ्या अर्थानं ही परिस्थिती आणि हा दवाखाना किती किचकट आहे हे समाज व्यवस्थेच्या समोर आलंय. पण यासाठी आजही कसल्याही पद्धतीच्या भूमिका घेण्यात आलेल्या नाहीत. आजही प्रशासन सुस्तावलेल्या अजगरासारखं सोंग घेत आहे आणि जे दोषी आहेत त्यांना वाचवत आहे. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनेला पाहिल्यानंतर एकदा केलेली चूक माफ करावी, दुसऱ्यांदा झालेली चूक विचारणात घ्यावी, तिसरी आलेली चूक ही शिक्षेला पात्र ठरावी अशी भूमिका आहे. पण प्रशासन मात्र आपल्याच केलेल्या कुकर्मावर पडदा झाक करण्याचा प्रयत्न आहे आणि फक्त उरतोय तो पीडितांचा आक्रोश. हाच आक्रोश आज वडोणीच्या रस्ता रोको माध्यमातून करण्यात येणार आहे. आज बहुजन विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव पोटभरे आज वडोणीत शिवाजी चौकामध्ये रस्ता रोको करणार आहेत आणि या रस्ता रोकोच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारणार आहेत की नेमकं का अशा परिस्थित्या या सरकारी दवाखान्यात करण्यात आल्या, का छळलं जात आहे सर्वसामान्य माणसाला आणि सर्वसामान्यांना ऐरणीवर ठेवून आपली स्वतःची जी भूमिका आहे ती का जोपासली जाते. खऱ्या अर्थाने हे प्रश्न पटलावर पडले पाहिजेत, तरच खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना न्याय मिळेल, सर्वसामान्याचं आरोग्य धोक्यात येणार नाही. आणि ज्या पद्धतीने या पैशाच्या हव्यासापोटी या डॉक्टरनी केलेली ही सगळी कवायत आज सर्वसामान्याला कशी यातना देते ना, त्याची करुण कहाणी म्हणजे ही संध्या गायकवाड प्रकरण आहे. पण नेमकं ह्याच्यातलं दडलेलं काय आहे, नेमकं ही भूमिका का प्रशासन ह्याला पटलावर येऊ देत नाहीये आणि का त्या दोषी स्टाफवर कारवाई केली जात नाही, याच विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मी राजेश दुबे. म्हणतात ना की ही सरकारी यंत्रणा आहे आणि ही सरकारी यंत्रणेमध्ये 2 प्रकार आहेत. इथं वलही जळतं आणि वाळही जळतं. वल्याचाही धूर निघत नाही आणि वाळ्याचाही धूर निघत नाही. फक्त सर्वसामान्यांना यातना मात्र प्रचंड मिळत आहेत. अशीच अवस्था झाली बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलची. जे सिव्हिल हॉस्पिटल सर्वसामान्य माणसाला एक आधार म्हणून उभं करण्यात आलेलं होतं. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या उपचारासाठी हे निर्माण केलेलं एक दालन आज कशा पद्धतीने मृत्यूचा सापळा बनलाय, कशा पद्धतीने खाटीकखाना झालाय आणि कशा पद्धतीने परिस्थिती ही सर्वसामान्यावर ओढवण्याचा प्रयत्न करतोय, याची करुण कथा निर्माण झालेली आहे. खऱ्या अर्थानं छाया पंचाळ यापासून सुरू झालेली ही परिस्थिती ही संध्या गायकवाड पर्यंत इतकी क्रूर होईल हे असं वाटलं नव्हतं. एवढा हलगर्जीपणा, एवढी मुजोरी आणि एवढा जो आपल्या डॉक्टर होण्यावर माज, खऱ्या अर्थानं याचा विचार प्रशासनाने करायला हवा. शेवटी एक चूक काय ना 1000 चुका काय, चूकच असते आणि चुकीला शिक्षा झाली पाहिजे. मात्र हे प्रशासन व्यवस्था ही चूक मान्य करायलाच तयार नाही आणि फक्त समित्या बनवून समित्याचे अहवाल आणून त्यावर दोषींवर कशा पद्धतीने पडदा टाकता येईल, दोषींना कसं लपवता येईल, दोषींना कशा पद्धतीनं सुरक्षित करता येईल याकडेच प्रयत्न. पण वास्तविक स्वरूपात ज्या परिस्थितीत हे सर्वसामान्य माणसं अडकली आहेत, संध्यासारखी पीडित लोक ज्या पद्धतीने आपल्या जीवाचा खेळ केला जातोय आणि आज संध्याची परिस्थिती ही ससून हॉस्पिटलच्या उपचारावर आधारित आहे. माहिती मिळाली आहे की तब्येत थोडीशी सुधारली आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की धोका संपलाय. अजूनही ती ICU मध्येच आहे. पण या संदर्भात ज्या दिवशीपासून संध्याच्या आईनं आणि नंतर या बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव पोटभरेंनी या दिवशीपासून आवाज उचललाय, अजूनही प्रशासनाच्या अंगावर कसल्याही पद्धतीचा परिणाम झालेला नाही. या दोषी डॉक्टरच्या विरोधात कसल्याही पद्धतीच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
असा आरोप पीडिताचे कुटुंब करतायत. आणि यासाठीच आज वडवणीमध्ये रस्ता रोको करण्यात आलाय. हा रस्ता रोको फक्त सिस्टीमची शिवण उधळणार नाही, तर परिस्थितीची जाणीव करून देणार आहे की आम्ही कोणत्या स्तराला येऊन थांबलोय, कशा पद्धतीने या लोकशाहीचा गैरवापर आपल्या मतलबासाठी ही प्रशासन व्यवस्था करून घेते. आणि खऱ्या अर्थानं आयरनीवर ज्या पद्धतीने सर्वसामान्याच्या व्यथा येत आहेत ना, त्या कुणी ऐकायला तयार नाही, याची करून कहाणी सांगते. परिस्थिती खूप विचित्र आहे. पण ह्याला रोखणार कोण? या मांजराच्या गळ्यात घंटी बांधणार कोण? ज्या पद्धतीने या सरकारी दवाखान्यांची अवस्था झालेली आहे, न पेशंट सोबत कधी यांनी परिस्थिती सांगितली, न पेशंटची कधी काळजी घेतली. आज जो तो आपले खासगी दवाखाने चालवण्याच्या नादात आहे. आणि या खासगी दवाखान्यातून आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात कसं उत्पन्न मिळेल याची स्पर्धा लागलेली आहे. तर ह्याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य माणूस. कारण की शासनाने ज्या ज्या सोयी सुविधा या सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिल्यात, कमीत कमी खर्चामध्ये त्याचा उपचार व्हावा यासाठी प्रयत्न केला जातो. पण त्या प्रयत्नांना कशा पद्धतीने स्वतःच्या स्वार्थासाठी लाटण्याचा प्रयत्न या डॉक्टर्सनं केलाय ना, त्याची परिस्थिती या संध्या गायकवाड प्रकरणाने उघडकीस आणली. संध्या गायकवाडची जेव्हा सिझरिंगची शस्त्रक्रिया त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाली, तेव्हा त्यांनी कशा पद्धतीच्या करून कहाण्या झाल्या ते सगळ्यांनीच सांगितले. पण हे करून सुद्धा स्वतःची चूक मान्य करायला तयार नाहीत. मुद्देमाल सापडलाय, म्हणजे जे तुम्ही ग्लोव्ज तिच्या पोटात सोडले, जे कॉटन सोडलं ते सापडलंय. ससूनच्या डॉक्टरने त्यांच्यावर ताशोरे ओढलेत. इतका जर हलगर्जीपणा आणि एवढी जर मस्त मवालपणा या डॉक्टर्स मध्ये असेल, तर खऱ्या अर्थानं हा मृत्यूचा साफळा नाही तर काय आहे. आणि सगळं झाकतंय, सगळं पचवलं जात आहे, वाचवणारे 100 आहेत. हे लक्षात आल्यानंतर अशा परिस्थित्या प्रत्येक पेशंट सोबत केल्या जातात. कधी जा त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये, त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, आणि एखाद्या चेकअप करण्यासाठी जा, कशा पद्धतीनं तुमच्यासोबत व्यवहार केला जातो, तुम्हाला कशा पद्धतीनं तुमची परिस्थिती मांडली जाते. आणि कधीही अनुभवी डॉक्टर त्या ओपीडी मध्ये दिसतच नाही. सगळी शिकाऊ मुलं. अनुभवी डॉक्टर हे स्वतःचे दवाखाने चालवतात. सकाळी येऊन थंब करायचा, आपल्या ज्युनियर्सला इंस्ट्रक्शन द्यायच्या, निघून जायचं. त्यानंतर जेव्हा बंद, म्हणजे दवाखाना बंद होतो 12-12:30, तेव्हा एक चक्कर मारायची, थंब लावायचा, निघून जायचं. यांच्या स्वतःच्या खासगी ओपीड्या जोरात चालू आहेत, कोणी विचारणारच नाहीये. आणि ही परिस्थिती आल्यानंतर ज्या पद्धतीच्या अवस्था सर्वसामान्याच्या होऊन बसल्यात, आणि आज ज्या पद्धतीने ऑपरेशन करताना यांना ज्या पद्धतीने हायजीन राहावं लागतं, सगळं काळजीपूर्वक करावं लागतं, तो प्रकारच यांच्यात राहिलेला नाही. मग पेशंट गेला तर गेला, आणि ज्यांनी इथं सरकारी दवाखान्यामध्ये किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्यांनी ऑपरेशन केलंय ना, त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. ते आमच्या खाजगी दवाखान्यात का आले नाही, अशी प्रचिती या डॉक्टर्सने करून ठेवली. पण उशिरा का होत नाही? अगोदर किष्किंधा पंचाळने या संदर्भात आवाज उचलला, पण कसं असतं की सर्वसामान्यांनी आवाज उचलला. एक वाक्य खूप चांगलं या ठिकाणी, राजा बोले दल हले आणि गरीब बोले फक्त दाढी हले. त्या पद्धतीने किष्किंधा पंचाळने केलेल्या आंदोलनाने फक्त दाढी हल्ली. पण आता बाबूराव पोटभरे जर मैदानात आले असतील, तर या पद्धतीने दल कशा पद्धतीने हलतो. आता शेवटी राज्य व्यवस्थेमध्ये, परिस्थितीमध्ये एक दांडगा अनुभव असलेले बाबूराव पोटभरे, प्रशासन कसं झुकवायचं आणि प्रशासनाची कशी वटणीवर आणायची ही हातोटी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे मी ती परिस्थिती सांगितली, राजा बोले दल हले. आता या रस्ता रोकोमुळे काय परिस्थिती निर्माण होते आणि या डॉक्टरांवरून काय काय कारवाई केल्या जातात, का प्रशासन पुन्हा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. आता येणारं हे भविष्य सांगणार आहे, उद्या भविष्य सांगणार आहे. पण ह्याच्यातून जी एक भूमिका मिळाली ना, की ही सरकारी जी काही यंत्रणा आहे ती फक्त दिखावा आहे आमच्यासाठी, की तुमच्यासाठी काहीतरी केलंय शासनाने. पण ह्याच्यात जे शिस्त आहे, ह्याच्यात जे पिकतंय, ह्याच्यात जे मिळतंय ना, तो फक्त फोगार आहे.
आणि शेवटी प्रत्येकाला आपला आपला स्वार्थ दडलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने लवकरात लवकर ऐरणीवर येईल आणि या सगळ्या गोष्टीची पोलखोल होऊन दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थानं प्रशासन व्यवस्था सुधारली असं म्हणता येणार नाही. काय वाटतं याबद्दल आणि काय भूमिका आहे तुमची? जर काही वाटत असेल तर कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.